नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, आजपासून या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, उर्वरित अर्थात राहिलेले जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5 डिसेंबर पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम 2024 हा मोठ्या आव्हानाचा कालावधी ठरला। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे। यासाठी शासनाने पीक विमा योजना आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील नुकसानग्रस्त भाग। खरीप हंगाम 2024 मध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती क्षेत्रात अभूतपूर्व नुकसान झाले, म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेष नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि मित्रांनो परभणी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला। या भागातील पंचनामे पूर्ण करून शासनाने अधिसूचना जारी केल्या आहेत आणि शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया सुरू झाल्या आहेत। मित्रांनो, शासनाच्या निर्णय आणि वाटप प्रक्रिया बघा मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजुरी। मित्रांनो, ज्या भागातील पंचनामे पूर्ण झाले आहेत त्या भागात नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये काही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे। तर बघा मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 350 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर मित्रांनो, केवायसी प्रक्रिया आणि नुकसान भरपाई वाटप। मित्रांनो, शासनाने केवायसी साठी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर केल्या आहेत। 5 डिसेंबर 2024 पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 500 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काही रक्कम वितरित झाली असली तरीही उर्वरित शेतकऱ्यांसाठी वितरण प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होईल। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 डिसेंबर नंतर अग्रिम पीक विमा वाटप सुरू होईल। म्हणजे मित्रांनो, या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज किंवा उद्यापासून पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, या जिल्ह्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी शासनाने विशेष लक्ष दिले आहे। तर बघा मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यामधील परिस्थिती। मंजुरीसाठी प्रतीक्षेत असलेले जिल्हे। मित्रांनो, धाराशिव, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत, मात्र अद्याप या प्रस्तावाचे GR जाहीर करण्यात आलेले नाहीत। GR जाहीर होताच शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5 डिसेंबर 2024 पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।